ग्लोईंग स्किन, हेल्दी स्किन यासाठी काय करावं की कारण एक्सटर्नली तर आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. आपण मॉइश्चरायझर लावतो, सिरम्स लावतो, व्हिटॅमिन सी लावतो किंवा सनस्क्रीन्स लावतो, मास्क लावतो, पण इंटरनली हे खूप महत्त्वाचं आहे. तर असा काही डाएट प्लॅन असू शकतो किंवा अशा काही भाज्या किंवा असं काहीतरी खाल्ल्याने तुमची स्किन हेल्दी राहील. ॲक्च्युली कसं आहे, आपला चेहरा हा आपल्या शरीराचा आरसा आहे. आपण जे काही खातोय हे आपल्या चेहऱ्यावर दिसणार आहे. स्ट्रेस असेल तरी आपली स्किन काय छान दिसणार नाही आहे. सो पहिले म्हणजे छान आनंदी राहणं. स्किन चांगली पाहिजे म्हणजे हॅप्पी राहणं खूप महत्त्वाचं आहे. जर ते नसेल, स्ट्रेसफुल लाईफ असेल तरी स्किन चांगली राहणार नाही. आणि जेव्हा ड्राय स्किन खूप असेल किंवा ऑइली पण एक्स्ट्रीम असेल तरी ती चांगली दिसणार नाही. म्हणजे आपल्याला त्याचा कुठेतरी बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे दोन्ही चुकीचं आहे. एकदमच ऑइली स्किन असेल, चिपचिपी स्किन असेल तरी ती छान दिसणार नाही. सो ड्रायनेस कमी करण्यासाठी त्याला मॉइश्चर असणं खूप गरजेचं आहे. पण मॉइश्चर आपण फक्त बाहेरून लावून चालणार नाही आहे, तर आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा स्निग्धता असणं खूप गरजेचं आहे. आणि ही स्निग्धता निर्माण आपण कशी करू शकतो, तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं. याने स्निग्धता येणार आहे, तुमचं डायजेशन सुधारणार आहे आणि एकदा डायजेशन सुधारलं की चेहऱ्यावर ऑटोमॅटिक ग्लो सुद्धा येणार.